बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांनो आपल्या हक्काच्या या माध्यमाला, तुमच्या माझ्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्वांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करून याला मोठं करावं ही नम्र विनंती करतो. असो, काल रामदास कदमाचं एक वाक्य महाराष्ट्रातल्या करोडो लाखो बहिणींच्या काळजामध्ये धस्स करून गेलं. आता रामदास कदमाच्या कुठल्याही वाक्याकडे महाराष्ट्र कुठल्या अर्थाने पाहतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. महाराष्ट्र या माणसाला किती महत्व देतो हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण सध्या झालंय कसं, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या गृहराज्यमंत्र्याचा बाप आहे हा रामदास कदम, योगेश कदमाचा बाप. त्यामुळे रामदास कदमाच्या ह्या वाक्याकडे मी सरकारचं विधान म्हणून पाहतो, सरकारच्या वतीने केलेलं विधान म्हणून मी याच्याकडे पाहतो. रामदास कदमाने काल आपल्या सगळ्या मीडियावर हे वाक्य आलं. असं नाहीये की त्याने आपला वैयक्तिक मध्ये कुठतरी बोललाय, चोरून लपून कुठतरी शूटिंग झालेली आहे ते वाक्य व्हायरल होते, असं नाही. भर मीडियावर डोकं शांत ठेवून केलेलं हे वाक्य आहे. पण हे वाक्य दाखवायच्या आधी मी तुम्हाला एकनाथ शिंदेचा तो कोल्हापूरच्या म्हणजे निवडणुकांच्या, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा तो कोल्हापुरातल्या महिलांमध्ये केलेला तो व्हिडिओ मला दाखवायचा आहे. त्या व्हिडिओची महाराष्ट्रभर इतकी खिल्ली उडवली गेली होती, महाराष्ट्रात नाही तर देशात खिल्ली उडवली गेली होती. कशा प्रकारे स्टेजवरून पैसे आले का पैसे, काय म्हणतायत, पैसे आले का पैसे, तिकडे तिकडं पैसे आले का पैसे, तुमच्या खात्यात पैसे आले का पैसे, काय करणार पैशाचं. आपलीच माणसं पेरून ठेवायची आणि त्यांच्याकडून विचारून घ्यायचं काय करणार पैशाचं. अरे तिकडं पैसे आले का, ज्यांना नाही आले त्यांनी हात वर करा. कुणाला पैशाला, कुणी तुमच्याकडनं पैसे घेतलेत का फॉर्म भरायला, पैसे आले का पैसे. बरं, ह्या सगळ्या देवेंद्र फडणवीसही कुठे मागे राहिले नाहीत. शेवटी तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीसांचा पण आवाज आलाय कुठतरी चोरून, आले का पैसे, आले का पैसे. हे अशा प्रकारचं वाक्य कानामध्ये घर करून गेलं. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी ह्या सगळ्या भगलबच्चांनी निवडणुका जिंकण्यासाठी काय काय थेर केली पहिलं हे पहा. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या मनाशी कसं खेळलं गेलं, म्हणजे आपण ज्यांना बहिणी मानतो त्यांच्या मनाशी कशा प्रकारे हे खेळलं गेलं, एकदा जरा पहा, तुमचा सुद्धा संताप अनावर होईल. एकदा हा व्हिडिओ पहा, अगदी 2 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पहा. तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले, पैसे आले का, परत येतो परत. तुमच्या खात्यात पैसे आले का, जमा झाले, सगळ्यांचे आले. या पैशाचं काय करणार, पैशाचं काय करणार. तुम्हाला फॉर्म भरताना काही त्रास झाला, कोणी का पैसे मागितले का, बिलकुल नाही ना. या सगळ्यांना तिकडे मिळाले पैसे, आपल्याला मिळाले. कोणी राहिले असतील, कोणी राहिले त्यांचा हात वर करा. कोणा राहिले, तुम्हाला आता वाटतंय ना आपल्या हक्काचे पैसे आहे म्हणून, बरोबर ना. आता तुम्हाला कोणाकडे असं मागायची गरज नाही. बर, तुम्हाला सगळ्यांना मिळाले पैसे, तुम्हाला मिळाले. तुम्हाला आता हक्काचे भाऊ बहिणी भेटलेत, बरोबर, आणि आम्हाला हक्काच्या बहिणी. तुम्हाला काय योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला. हे आमचा उद्देश जो आहे की महिलांना लखपती बनवायचा तो पूर्ण होणार. तुम्हाला पैसे झाले जमा, पैसे जमा झाले, पैसे जमा झाले तुमच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला पैसे मिळाले, पैसे मिळाले, काय 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 करणार, काय मिळाले सर, मिळाले आम्हाला पैसे सगळ्यांना भेटले. तुमची पहिली भाऊबीज भेटली, रक्षाबंधनची पहिली ओवाळणी. फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजला नाही, कायम स्वरूपी आपल्याला हे माहेरचं आहेर आणि ओवाळणी मिळत राहणार. आणि म्हणून तुम्हाला भेटले पैसे, पैसे आले का सगळे, तुम्हाला पैसे आले नाही भेटले, यांना नाही भेटले.
भेटतील भेटतील. तुमचं आधार सीडिंग झालं की मिळेल, तुम्हाला मिळाले. आणि आम्ही भाऊ तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही सर्व सगळ्यांना बहिणींचे पैसे आभार. मिळाले, खूप खूप आभार. कोणाला नाही मिळाले तेही मिळतील. सगळ्यांना खूप खूप शिवाय लांबपर्यंत आहे सगळ्या. हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. आता तर एक सुरुवात केलेली आहे. आता हे काय सुरुवात आहे, हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत फॉर्म भरताना कुणी पैसे घेतले का, कुणाकडनं 1 रुपया तरी घेतला का. आता बहिणी सांगतील होय आमच्याकडनं प्रत्येक फॉर्मचे 100 रुपये घेतले गेले. कोण सांगणार तुम्हाला. बरं उत्तर घ्यायचं नव्हतं ह्यांना, फक्त प्रश्न विचारून मीडिया समोर सोडायचं होतं. बघा मी कशा प्रकारे सगळ्यांना फॉर्म भरण्यात सुद्धा मदत केली. अरे ज्या सर्वेक्षणासाठी त्या अंगणवाडी का सेविकांचा वापर करून घेतला गेला त्यांना प्रति नोंदणी 50 रुपये एक प्रोत्साहन भत्ता देणार होता. त्या भत्त्याचं काय झालं, 50 रुपये. आता पुनर्सर्वेक्षणासाठी सुद्धा त्यांनाच तुम्ही विचारताय, त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक फॉर्म भरताना, प्रत्येक सर्वेक्षण करताना जे 50 रुपयांचं अनुदान देण्याचं, आपण त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत, त्या अंगणवाडी सेविका. बरं सरकारी नोकरी असल्यामुळे, आता त्याला सरकारीच नोकरी म्हणायचं, कसली आली आहे ती नोकरी, काय त्याला मिळतं त्या नोकरीमध्ये त्या अंगणवाडी का सेविकांना, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा लाभही नाही. बरं 50 रुपये नाही. आणि पुढे म्हणतायत ज्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी हात वर करा, किंवा ज्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी हात वर करा. तुम्ही पुनर्नोंदणी करणार आहात का. ज्या उरलेल्या बहिणी आहेत त्यांना तुम्ही त्यांची नोंदणी करून पुनर्सर्वेक्षण करून त्यांना पात्र करून घेणार आहात का. आता ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले त्यांचे राहिले, त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी फॉर्म भरले, ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांना मिळणार. लक्षात घ्या, हा सारा मतदानाचा खेळ होता. नाहीतर लोकसभेच्या नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या सरकारने असं काय घवघवीत झेंडे रोवले होते. त्यावेळेस त्यांना 14 जागा सगळ्यांना मिळून लोकसभेच्या मिळणाऱ्या ह्या पक्षांना 133 जागा एकाच पक्षाला, 135 जागा एकाच भाजपाला. बरं कशात काहीही नसताना, म्हणजे या शिंदे टोळीला सगळ्यांना मिळून 20-25 जागा मिळाल्या नसत्या, त्यांना जवळपास 56, 57, 60 जागा. बरं अजित पवार टोळीचा एक खासदार मला वाटतं सुनील तटकरे, त्यांना जवळपास 43, 44, 45 जागा. हा जो बदल आहे, जर समजा आपण काही वेळासाठी ईव्हीएम ला बाजूला ठेवलं तर लाडक्या बहिणींच्या जीवावर, त्यांच्या मतांवर, त्यांच्या मनाशी खेळून आपण हा जो महाराष्ट्रभर खेळ मांडलात, हा खेळ तुम्हाला भारी पडणार आहे. त्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी सांगतायत की आम्ही या पैशाचं स्वयंरोजगार करणार आहोत. आता ह्या खरं किती खोटं किती, आपण आपली माणसं किती पेरली मला माहिती नाही. काहींनी हे देखील उत्तर दिलं आम्ही शिक्षणासाठी वापरू. आता ज्यावेळेस लाडक्या बहिणींना असा दगा दिला जाईल ना, म्हणजे विचार करा, घरामध्ये ज्या आपल्या पतीला सोडणार नाहीत दगा दिल्यानंतर, त्या तुम्हाला सोडतील. विचार करा, विचार करा. या लाडक्या बहिणींना फसवणं इतकं सोपं नाही. आता ती वेळ गेली, निघून गेली ती वेळ. आता तुम्हाला ह्यांची पुढची वाक्य सांगतो. ज्यांना मिळालं त्यांनी हात वर करा, त्यांचं काहीच होणार नाही, पुन्हा नव्याने नोंदणी होणारच नाहीये. ज्या आहेत त्यांच्यातल्या सुद्धा अपात्र करण्याचं काम चालू आहे. जवळपास 50 लाख महिला अपात्र केले जात आहेत. काल मला वाटतं वरुणजी सरदेसाई साहेबांनी विधानसभेत हा प्रश्न विचारलाय, किती महिला अपात्र होत आहेत, त्याचे आकडे जाहीर करावेत. पुढे त्याच्यानंतर यांनी एक वाक्य वापरलं शेवटाला. वाक्य असं होतं, हा तर पिक्चर आहे. नाही काय म्हणाले, माफ करा, हा तर ट्रेलर आहे. काय त्यांची मराठी बघा, ये फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आणि हा पिक्चर काय आहे पाहायचंय तुम्हाला. हा पिक्चर मी तुम्हाला दाखवतो. या पिक्चर मध्ये रामदास कदमाने आपले डायलॉग सांगून दिलेत. बघा रामदास कदम काय म्हणाले. बघा शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.
ही याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही. उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या लेटरमध्ये सही केली आहे का? सही व तुला 5 कोटी दिले, 2 कोटी दिले, 5 लाख दिले, नाही ना. त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो. रामदास कदमांनी हे विधान करताना उद्धव साहेबांचं नाव घेतलं. खरं तर काय म्हणतायत, उद्धव ठाकरेंना या गोष्टी कळणार नाहीत. होय, त्यांना नाही कळणार. तुम्ही 1,500 रुपये वाटताय ना, त्यांनी 2 लाखांची सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, चिंतामुक्ती केली होती शेतकऱ्यांची. तुम्हाला नाही कळणार रामदास कदम या गोष्टी. काय म्हणतायत, सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात. आता तुम्हाला अंथरुणं दिसली, निवडणुकीच्या नंतर तुम्हाला अंथरुणं दिसली. निवडणुकीच्या आधी ही अंथरुणं दिसली असती ना तुम्हाला. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला असा काही गाडला होता त्यावेळेस. पण ह्या सगळ्या योजनांच्या त्या बुडबुडेच्या आधारावर तुम्ही जे निवडून आलात, मी तुम्हाला सांगितलं, आताही शिवसेना सोडणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं, 4 वर्षांनंतर, ज्यावेळेस 4 वर्षांनंतर हे पुन्हा निवडणुकांना सामोरे जातील ना, प्रत्येक वेळी बघा, शेवटी आपण आम आदमी पक्षाचंही उदाहरण घ्या, त्यांच्याकडेही बऱ्याचशा गोष्टींच्या अशा प्रकारची अनुदानं होती. शेवटी एका विशिष्ट काळानंतर जनता प्रश्न विचारते की विकासाचं काय. प्रत्येक वेळी तुम्ही असे पैसे वाटून, प्रत्येक वेळी तुम्ही अशा प्रकारे योजना आणून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाहीत. काय म्हणतायत, अंथरूण पाहून पाय. तुमचं अंथरूण त्याच वेळेस जनतेने आवरलं होतं आणि तुमचा बाजार सुद्धा आवरला होता. रामदास कदम म्हणतात 30,000 कोटींची दरमहा यासाठी आवश्यकता आहे. हे आत्ता कळायला लागलं रामदास कदम. हे तेव्हा निवडणुकीच्या आधी जर कळलं असतं ना, तर तुम्हाला कळलं असतं तुम्हा सर्वांची लायकी काय आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वांची. या संबंध सरकारला तारणारी जी योजना आहे ती आहे लाडकी बहीण योजना. आज त्या योजनाला तुम्ही फाटे देत आहात. तुम्ही उद्धव साहेबांचं नाव घेतायत, ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. पण लक्षात घ्या, मगाच्याच व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आणखी एक वाक्य म्हणाले होते, या फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेपुरत्या योजना नाहीयेत. हा माहेरचा आहेर आहे आणि हा कायमस्वरूपी आहे. हा माहेरचा आहेर तुम्हाला काय काय दिवस दाखवणार आहे ना. हे जे काही तुम्ही महिलांच्या बाबतीत केले, लाडक्या बहिणींच्या बाबतीत केलंय, हा माहेरचा आहेर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार व्हा. महाराष्ट्रात लाडकी बहीण बंद होणार की काय, या सगळ्या गोष्टींवर स्वतः रामदास कदमाचं हे स्टेटमेंट. भले सरकारमधले ते मंत्री नसले, पण त्यांच्या घरामध्ये गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे रामदास कदमाचं हे स्टेटमेंट हे खूप काही सांगून जातं. तुर्तास मी इथेच थांबतोय. आपण सर्व या संदर्भात काय विचार करता, आपल्या डोक्यात सध्या काय विचार येत आहेत, आपण सर्वांनी कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.